हिंदू समाजाच्या अस्मिता, धार्मिक स्वातंत्र्य आणि सुरक्षेवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांविरोधात आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल हिंदू समाज आणि हिंदू जनसंघर्ष समिती यांच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आलं। यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला निवेदन देत 10 दिवसात ठोस कारवाईची मागणी करण्यात आली होती, परंतु शासनाने कोणताही निर्णय न घेतल्यानं अखेर आजपासून हे उपोषण सुरू झालं आहे। हिंदूंवरील अन्याय तात्काळ थांबवावेत, लव जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्यावर कठोर कायदे लागू करावेत, धार्मिक स्थळांची विटंबना थांबवावी, राष्ट्रपुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करावी, प्रशासनातील पक्षपाती कारवायांवर लगाम घालावा, अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत आहे। जोपर्यंत या मागण्या सरकार पूर्ण करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सुशील सामंत यांनी यावेळी दिलाय। माझं नाव सुनील सामंत। आम्ही तिघजण इथं उपोषणाला बसलेले आहेत। राजेंद्र तोरसकर आहेत, संदीप सासने। हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं आजपासून कोल्हापूरच्या ऐतिहासिक अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हिंदुत्वाच्या प्रमुख मागण्या, उदाहरणार्थ मशिदीवर बोंगे आहेत, लव जिहाद सारखं आहेत, लँड जिहाद आहे, वक्फ बोर्ड आहे, हलाल कायदा, असे विविध कायदे जे आहेत, अशा कायद्यांवर कायदे जे आहेत ते कंट्रोलमध्ये यावेत आणि कडक कायदे व्हावेत, यासाठी आजपासून आपण बेमुदत अर्थात आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि या सकाळपासूनच सकल हिंदू समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आणि फार मोठ्या प्रमाणात जनतेचा आणि समाजाचा या ठिकाणी प्रतिसाद चालू आहे। हे आमरण उपोषण तोपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत सरकार आमच्या या मागण्या पूर्ण करत नाहीत आणि या मागण्याला मान्यता देत नाही, तोपर्यंत हे उपोषण असं सुरू राहणार आहे। तसंच या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास याच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मदहन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी सकल हिंदू समाजाने दिला आहे। हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापूर ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये आजपासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे। आपण या अगोदर सुद्धा गेल्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर आपण अशाच पद्धतीचं उपोषणाचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर काही नेत्यांच्याकडून आग्रह करण्यात आला की निवडणुकीच्या तोंडावरती उपोषण आपण करू नये आणि आपल्या मागण्यासंदर्भात आपण निश्चितपणानं निवडणुकीनंतर आपण त्याचा विचार करू। पण गेल्या 8 महिन्यामध्ये जर बघितलं तर ज्या काही हिंदुत्ववादींच्या अन्याय होणाऱ्या घटना आहेत त्या अनेक वाढत आहेत, याबाबत सरकार सकारात्मक दिसून येत नाही। म्हणून या ठिकाणी आजपासून आम्ही उपोषण या ठिकाणी चालू करतोय। तिघांचं आमरण उपोषण आहे। यामध्ये टप्प्याटप्प्यानं या आंदोलनाचं इथल्या लोकप्रतिनिधींना सर्वप्रथम आपण विधानसभेमध्ये हे विषय मांडावेत यासाठी निवेदन देणार आहोत। त्या ठिकाणी गोंधळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर बंदची हाक देण्यात येईल। त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये जर या उपोषणकर्त्यांची जर त्यांनी सकारात्मक जर चर्चा केली नाही, या मागण्यांचा विचार केला नाही, तर याच ऐतिहासिक छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्व संघटना प्रमुख या ठिकाणी आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाहीत। चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर।